लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपायला एक दिवस शिल्लक असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करत राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळेच 5 वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी तर नाराज झाल्याच, परंतु विशेष म्हणजे राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांना मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती। तिथून त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नीला विदर्भातील यवतमाळ वाशिमची उमेदवारी दिल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेमका काय गोंधळ चाललाय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। यवतमाळ वाशिम मधील राजकीय गणित आणि भावना गवळी यांना डावलण्याचं कारण पाहण्याआधी राजश्री पाटील कोण हे थोडक्यात जाणून घेऊ। प्राथमिक ओळख सांगायची तर राजश्री पाटील शिवसेनेचे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत। राजश्री पाटील या मूळच्या यवतमाळच्या आहेत। त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत। महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं मोठं संघटन निर्माण केलंय। त्यांना राजकीय वारसा वडिलांकडून मिळालाय। त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, तर पती हेमंत पाटील हिंगोलीचे विद्यमान खासदार आहेत आणि आमदार सुद्धा होते। राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजाच्या असल्यानं यवतमाळ वाशिम मधील या समाजाची 1.5 लाखांहून अधिक मतं महायुतीकडे खेचण्यात त्यांचा मोलाचा वाटा असू शकतोय। याच कारणांमुळे राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी एकनाथ शिंदेंनी खेळल्याचं समजतंय। आता प्रश्न निर्माण होतो तो भावना गवळींना का डावललं। भावना गवळी या 5 वेळा खासदार राहिल्यात। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे या निवडणुकीला त्या उमेदवार असतील तर ही निवडणूक त्यांच्यासाठी अवघड झाली असती। त्यामुळे त्यांना सक्षम पर्याय म्हणून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली। विदर्भातलं यवतमाळ माहेर असलेल्या राजश्री पाटील लग्नानंतर मात्र मराठवाड्यातल्या हिंगोलीत गेल्या। पती हेमंत पाटील यांच्याबरोबरच त्यांचंही कार्यक्षेत्र हिंगोलीच बनलं। त्यामुळे आता पुन्हा विदर्भात येऊन निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं हे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या 5 वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळींना डावलण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यावर सुरू असलेली चौकशी। खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा संशय ईडीनं व्यक्त केलाय। या अंतर्गत ईडीने सप्टेंबर 2022 मध्ये गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते। त्यानंतर ईडीने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे। ईडीनं सांगितल्याप्रमाणे गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत। या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली। त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयात देखील गैरव्यवहार झाला। एकूण घोटाळा 18 कोटी रुपयांचा आहे। शिवाय 7 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा देखील गैरवापर करण्यात आला असल्याचंही समोर आलं होतं। या प्रकरणाशी थेट संबंध असलेला सईद खान भावना गवळींचा निकटवर्ती असल्यानं भावना गवळी ही ईडीच्या रडारवर आल्या होत्या। याच कारणातून भावना गवळींचा पत्ता कट केल्याचं सध्या सांगितलं जात आहे। आता थोडक्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊ। 2009 साली भावना गवळींनी या मतदारसंघातून 56,951 मतांनी विजय मिळवला होता। त्यानंतर 2014 साली भावना गवळी 93,816 मतांनी पुन्हा एकदा विजयी झाल्या होत्या। 2019 मध्ये भावना गवळी पुन्हा एकदा 1,18,749 मतांनी खासदार झाल्या होत्या। तीनही वेळेस भावना गवळी यांचं मताधिक्य वाढत गेल्याचं पाहायला मिळतंय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम, कारंजा, राळेगण, यवतमाळ, दिग्रस आणि पुसद या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यापैकी वाशिम, कारंजा, राळेगण आणि यवतमाळ या 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अशोक उईके आणि मदन येरावर हे आमदार आहेत, तर दिग्रसमधून शिंदेंच्या शिवसेनेचे संजय राठोड आणि पुसदमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रनील नाईक हे आमदार आहेत। त्यामुळे प्रामुख्याने यवतमाळ वाशिम लोकसभेत महायुतीकडे आमदारांचं प्राबल्य दिसून येते। शिवाय भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक यांच्या माध्यमातून बंजारा मतांचं ध्रुवीकरणही होऊ शकतं आणि याचा फायदा महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांना होऊ शकतो। मात्र असं असलं तरी आता ज्या भावना गवळींचा पत्ता कट केला त्या भावना गवळी कोणता निर्णय घेणार यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल। या प्रकरणानंतर भावना गवळींना डावलून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवारी दिल्यानं शिंदेंच्या सेनेत नेमकं काय चाललंय असाही सवाल उपस्थित होऊ लागलाय।
विशेष म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचाच पत्ता कट करत शिंदेंनी बाबूराव कदम कोहळीकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। त्यामुळेच हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे। राजश्री पाटील यांचं माहेर यवतमाळ असून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजश्री पाटील या तिरळे कुणबी समाजाच्या असल्याने यवतमाळ वाशिम मधील या समाजाच्या 1.5 लाखांहून अधिक मते महायुतीकडे खेचण्यात मोलाचा वाटा उचलू शकतात। त्यामुळेच राजश्री पाटील यांना भावना गवळींच्या जागी उमेदवारी देण्यात आली। आता मराठवाड्यात कार्यक्षेत्र असलेल्या राजश्री पाटलांना विदर्भातल्या आपल्या माहेरात अचानकपणे उतरवून विजय मिळवता येईल का? त्यावन पेलता येईल का? तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।